दरम्यान जर समजा या सगळ्या वादाचं मर्म शोधायचं असेल तर ते आहे अब्दुल सत्तार यांना आपली राजकीय क्षेत्राची पडलेली चिंता। भारतीय जनता पार्टी शिवसेनेला संपवेल ही अब्दुल सत्तार यांना चिंता आहे असं म्हणत अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याला संजय गायकवाड यांनी समर्थन दिले। अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर या संपूर्ण स्थितीवर आणखी काही वक्तव्य होताना दिसतात। सोप्या शब्दात जर सांगायचं तर शिवसेनेच्या कडून भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीच्या विरोधात तीव्र नाराजी आणि खदखद व्यक्त होतीये। सत्तार यांच्या सोबत आता गायकवाडांनीही भाजपा विरोधात बोलायला सुरुवात केली आहे। महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता विधान परिषद असेल, टप्प्याटप्प्याने आमची एक जी सत्ता आहे ती कमी होऊ लागली। त्या सत्तेपासून आम्ही दूर जाऊ लागलो। तर याची कारणं काय आहे? तर याची कारणं आमच्या स्थानिक लेवलचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोक जे नियोजन करून शिवसेना संपवण्याचा कट रचू लागले, त्याला कुठेतरी वाचा फोडावी यासाठी मी हे सर्व माहिती तंतोतंत आमच्या नेत्याला दिली। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत।